निलंग्यामध्ये कुणाची हवा आहे असं वाटतंय? संभाजी भैयाची हवा आहे. संभाजी भैयांचीच कसं काय? त्यांना बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा आहे. काँग्रेसमध्ये आणि बीजेपीमध्ये काय फरक आहे? काँग्रेसमध्ये बीजेपीमध्ये भरपूर फरक आहे मॅडम. आता मी स्वतः मुस्लिम समाजाचा आहे, पण मी संभाजी भैयासोबत आहे, कारण की विकास करायची क्षमता ही फक्त संभाजी भैयामध्ये आहे. कोण निवडून येणार आहे असं वाटतंय? 100ने 101% संभाजी भैया पाटील निवडून येणार. टक्कर देणारा कोणी नाही. संभाजी एकटेच आहेत, कुणी टक्कर देणार नाही त्यांना. नमस्कार, मी राजेश्वरी मोरे आणि आज आपण इथे निलंगा मतदार क्षेत्रामध्ये आहेत. तर माझ्यासोबत काही युवा आहेत, तर आज त्यांना आपण विचारायचं आहे. नमस्कार. नमस्कार. ते निलंग्यामध्ये कुणाची हवा आहे असं वाटतंय? संभाजी भैयाची हवा आहे. संभाजी भैयांचीच कसं काय? त्यांना बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा आहे. सर्वसमावेशक नेता आहेत आणि प्रत्येकांसाठी न्याय देणारा व्यक्ती आहे. आणि हा तो आमच्या निलंग्याचा स्वाभिमान आणि अस्मितेचा प्रश्न आहे आणि आम्ही भैयालाच निवडून आणणार ही आमची भूमिका आम्ही ठाम ठेवलेली आहे. एक मी निलंगेकर किंवा मी तालुक्याचा व्यक्ती म्हणून भैयाला निवडून आणायचं हे आमचं ध्येय आणि स्वप्न आहे. काँग्रेसमध्ये आणि बीजेपीमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? एकंदरीत भाजपाकडं भारताला बघण्याचं एक विजन आहे. देशाचं आणि राष्ट्राचा विचार करणारा पक्ष म्हणजे भाजप आहे. त्यात सर्व समाजाचे लोक आले आणि ही जी योजना प्रत्येक योजना ही सर्वसमावेशक आणि सर्व समाजाला जाणारी योजना पोहोचवण्यामध्ये हे भाजप यशस्वी ठरलेलं आहे. आणि जनधन योजनेअंतर्गत सर्वांच्या अकाउंटकडून त्यांनी आत्ता जी योजनेतून पैसे येत आहेत ते डायरेक्ट त्यांनी केलेल्या योजनेचा फायदा आता डायरेक्ट 1 रुपये न कट होता अकाउंटवर पडत आहेत. आणि ही जी योजना आहे जी आता आपली काय म्हणतात की बऱ्याच काही योजना आहेत ते यशस्वीरित्या भाजप सरकारने पार पाडलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. कुणाची हवा आहे असं वाटतं? हवा तर फक्त संभाजी भैयाचीच आहे. सर्वकडं तिन्ही तालुके म्हणजे पूर्ण निलंगा विधानसभा फक्त संभाजी भैयाची हवा आहे. बाकी असं काही कुणाची हवा आहे असं काही वाटत नाही. हो. काँग्रेसमध्ये आणि बीजेपीमध्ये काय फरक आहे? काँग्रेसमध्ये बीजेपीमध्ये भरपूर फरक आहे मॅडम. आता मी स्वतः मुस्लिम समाजाचा आहे, पण मी संभाजी भैयासोबत आहे, कारण की विकास करायची क्षमता ही फक्त संभाजी भैयामध्ये आहे. आता आमच्या मुस्लिम समाजाच्या याच्यामध्ये निलंग्याला शादीखाना करून दिले. नंतर म्हटलं तर निलंग्यामध्ये दादा पीर दर्ग्याला निधी दिले. पीर बादशाह दर्ग्याला जवळपास भैयांनी 2,05,00,000 रुपये असं निधी दिलेत. असं विकास करायची क्षमता आहे फक्त संभाजी भैयाजवळ. त्यामुळं काँग्रेसमध्ये आणि बीजेपीमध्ये ही फरक आहे मॅडम. खूप खूप धन्यवाद. कोण बोलणार? नमस्कार. नमस्कार. काल जे कर्नाटकमधून मंत्री आले होते ते स्टेटमेंट देत होते की सोयाबीनला भाव ते वाढवून देणार आहेत 6,000. तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? ऑलरेडी औरादच्या परिसरामध्ये असणारा जो कर्नाटक भाग आहे सर्वात जास्त कर्नाटकातून सोयाबीनाचा माल औरादमध्ये येत आहे. कारण महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचा भाव जास्त असल्यामुळं कर्नाटकातील लोक खास करून औरादच्या मार्केट रेटला येऊन आपलं सोयाबीन तिथे विकत आहेत. सोयाबीनचा रेट जास्त असल्यामुळं मग याच्यावरून लोकांनी ठरवावं की सोयाबीन कर्नाटकमध्ये जास्त आहे की महाराष्ट्रामध्ये जास्त आहे हे समजून जाईल. खूप खूप धन्यवाद. नमस्कार दादा. मला काय सांगायचं नाही आता सुरूपासून हा मी. नमस्कार. नमस्कार. कोण निवडून येणार आहे असं वाटतंय? 100ने 101% संभाजी भैया पाटील निवडून येणार. संभाजी भैयाच का बरं? नाही, त्यांनी आमच्या तालुक्याच्या विकासासाठी भरपूर प्रयत्न केलेला आहे, भरपूर विकास केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी निवडून येणार. आणि एक तर समोरचा कॅन्डिडेट काही त्यांचा विषयच नाही. त्यांनी काही औरादच्या म्हणण्यापेक्षा तालुक्याच्या विकासात त्यांचं कुठलंही योगदान नाही. त्याच्यामुळं एकतर ते बाहेरून लोकांनी राज्याला उमेदवार आहे ते 100% तालुक्यात करणार नाही. आता जसं शेतकऱ्यांना वीज मोफत झाली आणि रोडा झाल्या याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? नाही, आता हे शेतकऱ्यासाठी वीज बिल माफ झाली त्याच्यामुळं फार मोठा पॉझिटिव्ह पॉईंट आहे. लाडक्या बहिणीचा पॉझिटिव्ह पॉईंट आहे. पुन्हा काय म्हणलं तुम्ही दुसरा प्रश्न काय म्हणलं? संभाजी भैयांना टक्कर देणारा कोणता नेता आहे का? टक्कर देणारा कोणी नाही. संभाजी एकटेच आहेत, कुणी टक्कर देणार नाही त्यांना. हे बघा, शेतकऱ्यांना 0% बिलं आली. पुढचे 5 वर्ष वीज बिल माफ झालं.
महिलांना 50% मोफत एस टीमध्ये मिळाले, 1500 रुपये मिळाले. याच्यापेक्षा काय विकास पाहिजे मला सांगा. आणि मुलींना शिक्षण फ्री आहे सर्वात महत्त्वाचं. आणि याच्यानंतर निवडून आल्यानंतर 2100 रुपये महिना करणार आहेत महिलांना. आणि जे पगारी होत्या त्या लोकांना 2000 रुपये करणार आहेत. ह्याच्या पलीकडे काय पाहिजे. सर्वसामान्य लोकांना काय लागते, छोट्या छोट्या गरजा पूर्ण होतात. काँग्रेसमध्ये आणि BJP मध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? फरक आहे की देश प्रथम, बरोबर आहे. देशाला अगर कुणी प्राधान्य दिलं असेल तर BJPनं. आता सांगतात की लोक असं म्हणतात की BJPच्या काळामध्ये महागाई वाढली आहे, याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? कुठं महागाई वाढली सांगा. कुठं महागाई वाढली, कुठं महागाई वाढली मला सांगा. फक्त हे उलट्या बॉम्ब आहेत चोरांच्या. खूप खूप धन्यवाद. नमस्कार दादा. बोला बोला. कोण निवडून येणार आहे? आम्ही संभाजीकडे जाऊ, संभाजीचाच प्रश्न करतात. ते सुरूपासून तिथंच आहोत. त्यांच्याच सेवा. का बरं, काय केले त्याने? हां, काय सगळे केले चांगले विकासाचं केले. वाटतंय? आम्हाला पगारीन घेऊन दिले, नोकऱ्याचे गरीब लोकाला सगळं आम्हाला पगारी केले. त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या संघात राहतो. काँग्रेसमध्ये आणि BJP मध्ये काय फरक आहे? काँग्रेसमध्ये काँग्रेस पहिले जर भ्रष्टाचार केलं म्हणून हे केलेलं आहे, तेव्हा यांच्यापाशी आलो तर इकडंच हवं. मी दुसरं काही सांगत नाही करत. जे आहे मुस्लिम जातीवाद करते असं लोक म्हणतात, याबद्दल तुम्हाला? काही तिकडं आहेत, अर्धे इकडं आहेत. खोटं सांगायला काय मला अर्थ नाही. खरं आहे ते. त्यांच्यामध्ये फूट झालेली आहे. हां, फूट झालेली आहे. नाही म्हणायचं नाही. BJP केली आहे फूट असं म्हणतात, हां, याबद्दल काय म्हणतात. वाटतंय? म्हणतात त्यांनी BJPवर आरोप ठेवतात. हे बिलकुल खरं आहे. हे विचारायला तुम्ही बिलकुल खरं आहे. नाही म्हणायचं. तुम्हाला काय वाटतंय, BJP केली असं वाटतंय का? मला वाटत नाही. आम्ही जिकडं हाव तिकडंच राहणार. ह्यांचंच ऐकणार, ह्यांचंच काम करणार. आम्हाला दुसऱ्याचं ऐकायचं नाही. आम्हाला कळत नाही, लिवा येत नाही ना, काही आम्हाला ते वाचा येत नाही. तुमचं मतदार क्षेत्र कसं आहे ह्याबद्दल? आमचं मतदान यांनाच आहे. आता आमचे गिरी आहेत, डॉक्टर आहेत, सेनी आहेत, आमचे सोबत लोक आहेत. ते आम्हाला बोलून आणले तिथून आम्हाला तुमच्याबद्दल विचारायला. नमस्कार. 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 ह्या वेळेस कोण निवडून येणार असं वाटतं? माननीय आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे बहुमता निवडून येणार. संभाजी भैयाच का बरं? संभाजीबायांनी फक्त राजकारण न करता विकास कामे तर केलीच आहेत. विकास कामाचा मी तर पाढा वाचलो तर बराच वेळ लागेल. पण त्याही पलीकडे जाऊन प्रत्येक जाती धर्मासाठी 18 पगड जातीसाठी त्यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम केलं आहे. त्यांच्यासोबत एक जिव्हाळ्याचं नातं, एक प्रेमाचं नातं निर्माण केलेलं आहे. काँग्रेसमध्ये आणि BJP मध्ये काय फरक जाणवतो? काँग्रेस हा फक्त जाहीरनामा करणारा पक्ष आहे, निवडणुकीमध्ये चुनावी जुमला करणारा पक्ष आहे. तर भारतीय जनता पार्टी जाहीरनामा काढणार आणि ते सत्यामध्ये उतरवणार, ग्राउंडला उतरवणार, जनतेसाठी काम करणार आणि बोले तसा चाले त्याची वंदावी पावले, याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचं काम आहे. काल काँग्रेसचे मंत्री आले होते, सभा घेतले होते, तर ते स्टेटमेंट देत होते की सोयाबीनचे भाव वाढवणार असं. तर याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? आणि सोयाबीनचे भाव वाढवणं हे त्यांच्याही हातातली गोष्ट नाही, हे त्यांनाही माहिती आहे. सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय पीक आहे. आंतरराष्ट्रीयमध्ये जे तेजीमंदी जे चढ उतार होतात त्यावर सोयाबीनचा भाव अवलंबून आहे. एका सोयाबीनकडे शेतकऱ्याचं लक्ष वेधून तुम्ही सरकारची म्हणजे नामुष्की करतात, पण इतर पिकाकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. जसं मूग, उडीद, त्याच्यानंतर तूर आहे, ऊस आहे, हे सर्व MSPच्या पुढे यांचे दर आहेत. आपण याच्याकडे बघितलं पाहिजे. शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत कोणी विचार केला नव्हता की शेतकऱ्याला स्वाभिमानाचा, त्यांचा हक्काचा शेतकरी सन्मान योजना यांनी राबवली. पहिल्यांदा शेतकऱ्यासाठी लाईट बिलचा विषय असेल, लाईट बिल 0 करण्याचं काम या सरकारने केलं. शेतकरी असेल, महिला असेल, सर्वांना स्वाभिमानानं जगण्यासाठी या सरकारनं काम केलं असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद.